गुंड निलेश घायवळच्या मंत्रालयातल्या रीलवरून टीका। गुंडांना मंत्रालयाच्या एसीची हवा, सर्वसामान्य नागरिक मात्र रस्त्यावर। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। खासदार संजय राऊतांकडून आणखी एक फोटो ट्विट। मुख्यमंत्र्यांसोबत गुंड निलेश घायवळचा फोटो ट्विट करत गृहमंत्र्यांना सवाल। उद्धव ठाकरेंच्या वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवासावर भाजपचा निशाणा। विरोधकही लाभार्थी म्हणत भाजपची टीका। लवकरच बुलेट ट्रेनचीही सफर घडवून आणणार भाजपचा टोला। मराठा आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता। मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला तर अधिवेशनात हालचाली। राज्यातल्या 95% कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती। मनोज जरांगे आजपासून पुन्हा दौऱ्यावर। पुणे, मुंबई आणि नाशिकमध्ये बैठका घेणार। दुपारनंतर अंतरवाली सराटीहून जरांगेंच्या दौऱ्याला सुरुवात। बाबरी मशीद पाडल्यानंतर ढाच्यातली वीट बाळा नांदगावकरांनी 32 वर्षांनंतर राज ठाकरेंना दिली। राम मंदिराची ही वीट आणणार राज ठाकरेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीने दुसरा उमेदवार दिला तर भाजपही चौथा उमेदवार देण्याची शक्यता। मतांच्या गणितानुसार महाविकास आघाडीकडे एकाच उमेदवाराची मतं, महायुतीकडे 5 उमेदवारांची मतं। कोरेगाव भीमा प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांची पुन्हा साक्ष होणार। 12 फेब्रुवारीला पुण्यात आयोगासमोर साक्ष होणार। अब की बार 400 पार। संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा। भाजप 370हून अधिक तर एनडीए 400हून अधिक जागांवर विजयी होणार। मोदींचं मोठं भाकीत। देशात काँग्रेसमुळे विरोधकांची वाईट अवस्था। प्रत्येक योजनेला काँग्रेसचा विरोध। संसदेमध्ये नरेंद्र मोदींकडून काँग्रेसचा खरपूस समाचार। राज्यामध्ये बहुप्रतीक्षित 21,678 शिक्षकांची भरती होणार। मुलाखतीशिवाय 4,000 शिक्षकांची भरती। नक्षलवाद्यांचा तरुणांच्या नक्षल भरतीसाठी मोठा ऍक्शन प्लॅन। राज्यातल्या 5 शहरांमधील झोपडपट्ट्यांमध्ये जात तरुणांचं ब्रेन वॉश। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रेला सुरुवात। वारकरी आणि भक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण। उत्तराखंड विधानसभेमध्ये समान नागरी कायदा विधेयक मांडायला सुरुवात। मुख्यमंत्री पुष्करसिंग धामींकडून विधेयक सादर। मध्य प्रदेशमध्ये फटाक्यांच्या कंपनीला मोठी आग। 6 जणांचा मृत्यू, 20हून अधिक जण जखमी। बचाव कार्य सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।